नाही, आमची भूमिका अशी आहे की दोन गोष्टी आहेत. आपण जर परवाचं वर्तमानपत्र वाचलं असेल, कदाचित तुमच्याच वर्तमानपत्रात वाचेल की फायनान्स मिनिस्ट्रीनी नोट केलेली आहे, रेड फ्लॅग केलेले आहेत फायनान्स मिनिस्ट्रीनी, जो याच सरकारचा अविभाज्य भाग आहे. फायनान्स रिपोर्ट्स फायनली टू सीएम ना, त्या त्यांच्याच माननीय मुख्यमंत्र्यांच्या फायनान्स मिनिस्ट्रीनी रेकमेंडेशन्स केलेले आहेत की या रस्त्याचा खर्च खूप आहे. FRBM ऍक्ट हा फायनान्शियल मॅनेजमेंटचा फिस्कल डेफिसिटचा जो ऍक्ट केला तो माननीय अटल बिहारी वाजपेयीजींनीच केला. आणि हा जो FRBM ऍक्ट आहे त्याच्याप्रमाणे फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोटप्रमाणे हा जर खर्चाचा बोजा आला तर 22% पैसे सरकारचे हे फक्त भरण्यातच जातील एक. आणि FRBM ऍक्ट जो जिथे कॅप केलाय, जो अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा निर्णय, त्याच्या बाहेर बजेट जाते. त्याच्यामुळे मग हे करायचा का नाही हा निर्णय, हा योग्य जो निर्णय असेल तो महाराष्ट्र सरकारने याचा फेर विचार करावा. हे फायनान्स मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचीच नोट आहे. मी तुम्हाला नोट माझ्याकडे आहे, कदाचित तुमच्याकडे आली असेल. त्यामुळे जर महाराष्ट्राचं सरकारचं फायनान्स डिपार्टमेंट ऑब्जेक्शन्स घेत आहे ही चिंताजनक गोष्ट नाही. एक, त्यांनी जे लोन घेतलं ते 7.5% घ्यायला पाहिजे, हडको करून ते 8.5%. जर स्पेशल प्रोजेक्ट हे 6.5% होते, मग ह्याचं 8.5% का, हे 8.85 का 8.26 हे दोन असेल. या दोन्हीपैकी एक नंबर आहे त्याचा. मग लोन तुम्ही जास्त पैशांनी घेताय, खर्च जास्त दाखवताय, लँड ॲक्विजिशनला प्रचंड विरोध अनेक ठिकाणी आहे, प्लस फायनान्स डिपार्टमेंटचं म्हणणं FRBM ॲक्टवर प्रेशर येत आहे सरकारच्या बजेटवर. मग एवढ्या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर चिंताजनक नाही. आणि जर कोणालाही त्यांना निधीला मदत करायची असेल तर सर आखोपे दुसरा काहीतरी प्रोजेक्ट आणा, सगळ्यांची मदत होऊ द्या. आणि एक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की एक्झिस्टिंग रोड आहेच ऑलरेडी तिथे, तो मोठा करा, अजून एक पॅरलल करायची गरज नाही. आणि हे सगळं मी म्हणत नाहीये, फक्त त्यातले तज्ज्ञ, रिपोर्ट अँड फायनान्स मिनिस्ट्री म्हणते.